ESIC म्हणजे काय? तुम्ही जर काम करत असाल तुम्हाला सॅलरी स्लिप भेटते. सॅलरी स्लिपमध्ये ESIC असा उल्लेख असतो. तर ते कशासाठी असतो, त्याचं काम काय असतं, फायदा काय असतो पाहूया. ESIC म्हणजे एम्प्लॉई स्टेट इन्शुरन्स कॉर्पोरेशन. ठीक आहे. कर्मचारी राज्य विमा महामंडळ भारत सरकारचे एक मित्रांनो संस्थान आहे जे कामगारांना व त्यांच्या कुटुंबियांना सामाजिक सुरक्षा आणि आरोग्य सुविधाही पुरवत असतं. तर तुमच्या सॅलरीमधून ESICची काही अमाऊंट ही दर महिन्याला कट होत असते. जर आपण ESICचं पाहिलं तर ESIC जो काही एम्प्लॉई स्टेट इन्शुरन्स ॲक्ट आहे त्याची स्थापना मित्रांनो 1948मध्ये झाली आणि कामगार व कर्मचारी यांना कमी खर्चात वैद्यकीय सुविधा, अपघात विमा, मातृत्व लाभ, पेन्शन यासारखी सामाजिक सुरक्षा देणे हे त्याचं काम असतं. तर कोणासाठी लागू असते? जे काही खाजगी कंपन्या असतील किंवा निमशासकीय कंपन्यांमध्ये देखील काही कर्मचारी असतात, कारखाने, ऑफिसेस किंवा अशा ठिकाणी जिथे 10पेक्षा जास्त कर्मचारी असतात ज्यांना ESIC लागू असतो, सॅलरी स्लिप देखील मिळत असते. तर अशा लोकांना ESIC तुम्ही सॅलरी स्लिपवर पाहून घ्या, तुम्हाला ESIC तुमचा कट होतो का. त्याचप्रकारे ज्यांचा पगार ठराविक मर्यादित असतो, सध्या 21,000 मागे होता तर शाळेत ती 30,000पर्यंत लिमिट घेतलेली आहे. त्याच्यामध्ये बदल हा होत असतो. 30,000च्या आत ज्यांना पेमेंट आहे त्यांना ESIC हा लागू असतो. तर ESIC तुमच्या सॅलरी स्लिपवर तुम्हाला तिथे नंबर देखील उपलब्ध होईल. योगदान काय असतं याच्यामध्ये? तुमच्या पगारातून काही रक्कम ही कट होत असते, त्याचा तुम्हाला पुढे हा लाभ होत असतो. तर याचे फायदे जर आपण पाहिले तर मोफत किंवा कमी दरात उपचार असतात. काही ठिकाणी तुम्हाला मोफत उपचार भेटतात, काही ठिकाणी तुम्हाला कमी दरात उपचार भेटतात. जसे की शासकीय निमशासकीय दवाखाने देखील असेल त्या ठिकाणी तुम्हाला फायदा येतो. मातृत्व किंवा पितृत्व लाभ ह्याच्यामध्ये तुम्हाला भेटतो. कामाच्या ठिकाणी झालेला जर अपघात असेल त्याची भरपाई देखील मिळते. त्याचप्रकारे आजारपण भत्ता देखील तुम्हाला इथे उपलब्ध असतो. अपंगत्व आलं किंवा मृत्यू आला तर तिथे देखील तुम्हाला ह्या ESICचा लाभ होतो. सोप्या भाषेत सांगायचं तर ESIC म्हणजे कामगार आणि त्यांच्या कुटुंबियांसाठी सरकारी आरोग्य व सामाजिक सुरक्षा विमा योजना आहे. ESICबद्दल तुम्हाला अजून कोणत्या विषयावर टॉपिकवर माहिती पाहिजे ESICबद्दल ते कमेंटमध्ये सांगायचं. आपला व्हिडिओ जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना शेअर करायचा. आपला अधिकार चॅनलला फॉलो करा. असे इन्फॉर्मेशन व्हिडिओ पाहण्यासाठी मनापासून हा व्हिडिओ पाहिला त्याबद्दल धन्यवाद.